5 ऑक्टोबर 2025 रोजी नालासोपारा पश्चिम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून विजयादशमी उत्सव संघाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात, ज्याचे नेतृत्व सागर विलास मिस्त्री नगर संघचालक नालासोपारा पश्चिम यांनी केले, ज्यास नालासोपारा पश्चिममधील असंख्य स्वयंसेवक यांचा प्रतिसाद लाभला। आजच्या कार्यक्रमात नालासोपारा विधानसभेचे आमदार श्री राजन नाईक हे देखील संघाच्या गणवेशात स्वयंसेवक म्हणून उपस्थिती दर्शवताना पाहावयास आले। अनेक स्वयंसेवक यांनी आसन, दंड प्रात्यक्षिक, योग व्यायाम, घोष, सांघिक गीत इत्यादी सादर केले। तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर कार्यवाहक श्री दीपक सिंहजी यांनी केले। या उपक्रमाला डॉक्टर सुनील अप्पासाहेब गोसावी साठे कॉलेज जीवशास्त्र विभाग विलेपार्वे यांची उपस्थिती लाभली। तसेच मुख्य वक्ता म्हणून श्री निलेश भास्कर संपर्क विभाग सहप्रमुख कोकण प्रांत यांचे देखील मार्गदर्शन लाभले। डॉक्टर हेडगेवार जी ने कहा, राष्ट्र की जागृति के लिए संगठन और शक्ति का संचय आवश्यक है। शक्ति तभी उपयोगी है जब वह संगठित और अनुशासित हो। व्यक्तिगत महत्ता नहीं अपितु संगठित समाज ही राष्ट्र को ऊंचाइयों पर ले जाता है। यह शक्ति धर्म रक्षा और राष्ट्र रक्षा के लिए होनी चाहिए। राष्ट्र तभी सशक्त होगा जब अनुशासित शक्ति से चरित्रवान समाज का निर्माण होगा। विजय की ओर बढ़ते जा रहे, संगठन का भाव भरते जा रहे, हम विजय की ओर बढ़ते जा रहे, यह सनातन राष्ट्र मंदिर है यहाँ, वेद की पावन ऋचाएं गूंजती, प्रकृति का वरदान पाकर शक्तियाँ, देव निर्मित इस धरा को पूजती, खरं म्हणजे आजच्या या 100 वर्षाच्या जन्मशताब्दी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा हा उत्सव नाही आहे, तर हा राष्ट्रनिर्मितीचा एक मोठा प्रवास आहे। या प्रसंगी मला प्रमुख पाहुणा म्हणून या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। 100 वर्षाच्या सेवेतून देशाला समृद्ध आधार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला। 100 वर्ष ही एक संख्या नाही आहे, तर हा आहे संघटनेच्या साधनेची एक मोठी तपस्या आहे, संघर्षाची कहाणी आहे। खरं म्हणजे 16 जणांपासून सुरुवात झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 मध्ये डॉक्टर हेडगेवारांनी जो सुरू केला, त्यावेळी भारताची परिस्थिती वेगळी होती। भारत हा गुलामगिरीत होता, समाज विखुरलेला होता, त्या समाजामध्ये आत्मविश्वासाचा अभाव होता आणि तोच अभाव आणि परावलंबी होते आणि ते सगळं नष्ट करण्यासाठी संघटनेशिवाय राष्ट्रनिर्मिती शक्य नाही हा विचार घेऊन डॉक्टर हेडगेवारांनी स्वतःचे संघटन आणि चारित्र्य निर्मिती हे करण्यासाठी चरित्र, शिस्त आणि संघभावनेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी आणि एक नैतिक भारत निर्माण करण्यासाठी घडवण्यासाठी त्यांनी संघाची स्थापना केली। विचारों का बीजारोपण नागपुर की धरती पर किया, उस बीज से वटवृक्ष होने तक की यह 100 वर्षों की यात्रा है। तो ये विचारों की यात्रा है और पूजनीय डॉक्टर हेडगेवार जी ने जब संघ की स्थापना की, उसी समय उन्होंने कहा है कि संघ कोई नया कार्य नहीं कर रहा है, जो इस धरती का स्वाभाविक एक स्वभाव है, यहाँ की संस्कृति का जो आचरण है,
यहाँ की परंपराओं का जो पालन है और यहाँ के दर्शन और विचारों का जिस प्रकार से एक ध्येय है, उसी को संघ आगे बढ़ा रहा है। इसके लिए उन्होंने कहा कि संघ किसी नए कार्य का निर्माण नहीं कर रहा है और यह परंपरा भी संघ में नई नहीं है, क्योंकि ये संघ हिंदू संस्कृति का ही एक भाग है, यहाँ के समाज जीवन का ही एक घटक है। और संघ के शुरुआत से ही संघ की संकल्पनाएं जो अति स्पष्ट है, संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के नाम से समाज में कोई अलग संगठन न बने, यह संघ के पहले से धारणा है। इसके लिए संघ में कहा जाता है कि संघ यह समाज का संगठन है, समाज में संगठन नहीं है। तो हिंदू समाज में कोई अलग संगठन खड़ा करना यह संघ का उद्देश्य कभी नहीं रहा। समग्र हिंदू समाज का संगठन यही संघ का उद्देश्य है और उसी के आधार पर विगत 100 वर्षों से संघ कार्यरत रहा है। परम पूजनीय सरसंघ चालक सभी भाषणों में यही कहते हैं कि संघ को यदि ठीक से समझना है तो संघ को समझने के लिए पूजनीय डॉक्टर हेडगेवार जी को समझने की आवश्यकता होगी, क्योंकि संघ और पूजनीय डॉक्टर हेडगेवार ये दोनों अलग नहीं है, एक ही है। और इस प्रकार से कोई नई धारणा, कोई नया विचार, कोई नया कार्य संघ ने हिंदू समाज के अंदर प्रारंभ नहीं किया। जो हमारे पूर्वजों ने किया है, बीच बीच में कुछ आक्रमण हुए और उसके चलते समाज फिर से विस्मृति में चला गया, तो उसकी स्मृति फिर से जागरूक करने का काम मात्र संघ कर रहा है। और यह जो पुरानी परंपरा है अपनी, शक्ति की पूजा कोई अभी से हम कर रहे हैं ऐसा नहीं है। गत शारदीय नवरात्रि में हम सब ने शक्ति की पूजा की है। तो ये शक्ति की पूजा हमारे यहाँ पर कोई नया कार्य है ऐसा नहीं है, हमारे यहाँ पर परंपरा से चलता हुआ एक उत्सव है, क्योंकि बिना शक्ति के कुछ संभव नहीं होता। ऐसे अनेक उदाहरण हमारे समाज जीवन में हमको देखने को मिलते हैं। जब प्रभु श्री रामचंद्र लंका पर आक्रमण करने के लिए तैयार हो गए और सबसे बड़ी समस्या ध्यान में आ गई कि अभी जल्दी को पार करते हुए हमको लंका पहुंचना है, रावण से युद्ध करना है, सीता माता को वापस लेकर आना है। तो उस समय सबसे बड़ी समस्या खड़ी रही कि समुद्र जल्दी सामने है, तो इसको लांघ कर हम कैसे जाएं। तो प्रभु श्री राम है, उन्होंने बहुत प्रयास किया। 3 दिन तक लगातार प्रयास रहा कि सागर मान जाए और रास्ता दे दे। तो गोस्वामी तुलसीदास जी उसका बहुत अच्छा वर्णन करते हैं। वो कहते हैं कि विनती की श्री प्रभु रामचंद्र ने, जो हम सभी जानते हैं कि प्रभु श्री राम तो साक्षात भगवान विष्णु का अवतार है, लेकिन फिर भी जल्दी के आगे उन्होंने विनती की। और ये विनती में जब 3 दिन बीत गए, तब प्रभु रामचंद्र का क्रोध अनावृत हो गया और उन्होंने कहा कि भय भी न हो ये प्रीति, कि भय के बिना प्रीति नहीं होती, और वो भय यदि निर्माण करना है तो उसके लिए शक्ति की आवश्यकता होती है। इसके लिए उन्होंने अपनी प्रत्यंचा पर जो बाण चढ़ाया, उस बाण के भय से समुद्र ने उनके लिए जगह दे दी। तो किसी भी कार्य को यदि साध्य करना है, उसको स्थिर करना है, तो उसको करने के लिए शक्ति का आधार चाहिए। संगति शाखा में जो गीत गाया जाता है, स्वतंत्रता तो हमें प्राप्त हो गई, अनेक वीरों ने बलिदान किया, अनेक लोगों ने अपने प्राणों की आहुति दे दी, अनेक लोगों ने कारावास भोगा, और उसके चलते स्वतंत्रता तो मिल गई, लेकिन ये मिली हुई स्वतंत्रता को स्थिर रखने के लिए, कायम रखने के लिए, इसके लिए शक्ति का आधार चाहिए। और यह कहते हुए संघ की शाखा में गीत गाया जाता है, स्वतंत्रता को सार्थक करने शक्ति का आधार चाहिए।
नमस्कार, मी मंगेश वाघमारे. आपण पाहतात कोकण सृष्टी. सध्या आपण नालासोपारा पश्चिम या ठिकाणी आहोत आणि आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की संबंध देशभरामध्ये राष्ट्रीय सेवक संघाच्या शताब्दी महोत्सवाचं पर्व सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने आज नालासोपारा पश्चिम मध्ये देखील RSSच्या ह्या विजयादशमी शतकोत्तर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहे नालासोपारा पश्चिम विभागाचे संघचालक सागर मिस्त्रीजी. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की आजच्या ह्या महोत्सवामध्ये, आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलं आणि आपण कशा पद्धतीने संबंधित नगरातील लोकांना शुभेच्छा द्या. सर्वांना नमस्कार. जसं आता आपण कार्यक्रमामध्ये वक्त्यांचं उद्बोधन ऐकलं, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष विजयादशमीला नागपूरला जे पूजनीय सरसंघचालकांनी पण बौद्धिक दिलं, त्याच्यामध्ये विषय स्पष्ट केलेला आहे. संघाचा शताब्दी संघाला पूर्ण झालेली आहे. 1925 साली परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि त्याची एक कार्यपद्धती विकसित केली. कशी तर व्यक्ती निर्माण आणि त्यातून समाज परिवर्तन आणि समाज परिवर्तनाच्या मार्फत व्यवस्था परिवर्तन, अशा प्रकारे संघाची सुरुवात झाली आणि आता संघाला 100 वर्ष झालेली आहे. आणि या 100 वर्षामध्ये संघाचे स्वयंसेवक आपण पाहतो आहोत की विविध कार्यक्षेत्रात, जसं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, भारतीय मजदूर संघ असेल, अशा संघाच्या भारतव्यापी जवळजवळ 32 संघटना आहेत. त्याचप्रमाणे जवळजवळ 80 विदेशातल्या 80 देशात सुद्धा आपलं संघकार्य पोचलेलं आहे. म्हणजे एक सगळीकडे अनुकूलता आणि समाजापर्यंत आपण सर्वदूर पोहोचलेलो आहोत. आता याचा पुढचा टप्पा शताब्दी नंतर जो आहे तो पंचपरिवर्तनचा आहे. जसं आता वक्त्यांनी सुद्धा सांगितलं की त्यामध्ये सामाजिक समरसता, त्यानंतर पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, नागरी शिष्टाचार आणि स्वत्वाचा बोध, स्वभाषा, स्वभूषा, स्वदेशी, हे पंचपरिवर्तनचे विषय घेऊन आपण समाजाला सहभागी घेऊन आपण पुढे जाणार आहोत. त्याचे वेगवेगळे टप्पे या 1 वर्षामध्ये होतील. जसं त्यामध्ये जे आहे ते हिंदू संमेलन प्रत्येक वस्तीमध्ये होतील. संघाच्या दृष्टीने आमची जी रचना आहे, साधारण 2000 लोक वस्तीची एक वस्ती असं आपण म्हणतो. तर आमच्या नालासोपारा पश्चिम नगरामध्ये जवळजवळ 19 वस्त्या आहेत. तर या प्रत्येक वस्तीमध्ये हिंदू संमेलन होईल. त्याचप्रमाणे एक व्यापक असं ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये व्यापक असं गृहसंपर्क अभियान आपण घेणार आहोत. त्यामध्ये स्वयंसेवक घरोघरी जातील आणि संघाविषयी माहिती देतील. त्याचप्रमाणे समाजातले जे प्रमुख मान्यवर आहेत त्यांच्याबरोबर एक प्रमुख जनगोष्ठी, एक त्यांच्याबरोबर संवाद, समाजातल्या समस्या आणि त्याचं समाजामार्फतच निराकरण, असं एक आहे. एक युवा एकत्रीकरणाचा पण कार्यक्रम नगर स्तरावर प्रत्येक नगरात घेतला जाईल की साधारण 18 ते 30 वर्ष वयोगटातली जी युवा वर्ग आहे त्यांना सामाजिक जबाबदारीची कशी जाणीव करून देता येईल आणि कसं जोडता येईल, असे वेगवेगळे विषय. त्याप्रमाणे संघाचे जे मूळ आहे, जे शाखा, ते शाखांचं सक्षमीकरण, प्रत्येक वस्तीमध्ये वेगवेगळ्या वयोगटाच्या शाखा कशा लावता येतील, अशा प्रकारे हे वेगवेगळे टप्पे जातील. आणि शेवटचा विषय म्हणजे जे आहे तो सद्भावाचा विषय आहे. जसे आज आपण बघतो की जातींमध्ये बरेच थोडेसे संघर्ष आहेत, तर सगळ्यांना एकत्र कसं आणता येईल, वेगवेगळ्या भाषांचे जे प्रमुख मंडळी आहेत, जातींचे प्रमुख आहेत, तर त्यांच्याबरोबर त्यांची एक जनगोष्ठी, अशा एक 6 टप्प्यांमध्ये आपण हे वर्षभरात काम करणार आहोत. धन्यवाद सागरजी, आपण आम्हाला वेळ दिलात आणि आपल्या सगळ्या धोरण जे आहेत ते आमच्या कोकण सृष्टीच्या सर्व दर्शकांना आणि सर्व लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. तर हे होते सागर मिस्त्रीजी, नालासोपारा पश्चिमचे संघचालक. आज आपण त्यांच्या माध्यमातून संघाचं कशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी चालू आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आज आपण इकडेच थांबतो. पाहत राहा कोकण सृष्टी. धन्यवाद. नमस्कार.